तुम्हालाही नेहमी वाटतं का की तुमची पत्नी तुम्हाला ना म्हणतेय? तिचा मूड कधी असतो आणि कधी नसतो हे जाणून घ्यायची तुमची तीव्र इच्छा आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचं ही चलचित्र फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. चला तर मग जाणून घेऊया यामागचं खरं कारण. नमस्कार सर्वांना, मी नमिता पाटील तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजचं हे चलचित्र विशेषतः अशा जोडप्यांसाठी आहे ज्यांना त्यांच्या पत्नीकडून वारंवार ना ऐकावं लागतं आणि ज्यांना हे जाणून घ्यायचंय की त्यांची जोडीदार कधी तयार असते आणि कधी नसते. तसं तर मी यावर एक वेगळा आणि सविस्तर चलचित्र आधीच बनवलं आहे, पण हा चलचित्र तुमच्यासाठी यासाठी फायदेशीर ठरणार आहे कारण तुम्हाला ही संकल्पना समजणं गरजेचं आहे की तुमची जोडीदार महिन्यातून किती वेळा तयार असते. बघा, पुरुषाच्या शरीराची संकल्पना यासाठी वेगळी आहे कारण पुरुषाच्या शरीरात असा कोणताही चक्र नसतो जसं महिलांना मासिक पाळी येते. देवाने त्यांना अशा प्रकारे उतारचढाव दिले आहेत, पण पुरुषांच्या शरीरात असं नसतं. जर त्यांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन संप्रेरक अगदी ठीक असेल, त्यांचं खानपान ठीक असेल, त्यांना कोणतंही वाईट व्यसन नसेल, तर एक पुरुष रोजच्या रोज शारीरिक संबंधांमध्ये सहभागी होऊ शकतो. त्याला काहीच अडचणी येत नाही. अगदी जर त्याची जोडीदार सहकार्यपूर्ण असेल ना, तर एक पुरुष अगदी काही क्षणात पुढे जाऊन रोज दिवसातून 2-2 वेळाही शारीरिक संबंधांमध्ये सहभागी होऊ शकतो. पण महिलांच्या बाबतीत ना मित्रांनो, हे अगदी वेगळं आहे. असे अनेक लोक आहेत जे माझं चलचित्र बघत आहेत, ज्यांचं नवीन लग्न झालं आहे आणि ते मला सांगतील की मॅडम आम्ही रोज करतो. मित्रांनो, हा चलचित्र तुमच्यासाठी तेव्हा फायदेशीर ठरेल जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जवळपास 2 वर्ष घालवलेली असतील. हा चलचित्र अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे ज्यांनी 5 वर्ष एकत्र घालवली आहेत आणि त्यांच्या मनातही खूप नकारात्मकता भरून गेली आहे की सुरुवातीला माझी जोडीदार किती चांगली होती, किती लागवी होती, जेव्हा पण यायचो तेव्हा ती लगेच तयार असायची, आता होत नाही. बघा, सुरुवातीला काय होतं की जर एखादी जोडीदार नवीन तुमच्यासोबत जोडली जाते ना, तर तिच्यामध्ये संप्रेरक काही वेगळ्या पद्धतीने परिणाम करतात कारण ते सगळं अगदी नवीन असतं. जेव्हा लोकांचं नवीन लग्न होतं ना, मधुचंद्रावर जातात, तेव्हा असंही होतं की एका रात्रीत लोक 2-2, 3-3 वेळा पण करतात. पण 5 वर्षांच्या विवाहित आयुष्यात हे अशक्य आहे. त्यावेळी तर लोक ही तक्रार करतात की रोज जरी मिळालं तरी खूप आहे, आठवड्यातून 2-3 वेळा मिळालं तरी खूप आहे. याचं कारण हे असतं की सुरुवातीला उत्साह खूपच जास्त असतो, म्हणूनच त्यांच्या शरीरातील संप्रेरक जे असतात ना, ते लगेच सक्रिय होतात. पण जर सामान्य सरासरीवर बोललो तर त्या केसमध्ये काय होतं की समजा जोडीदाराची 1 तारखेला पाळी आली आहे. आता जोडीदाराच्या शरीरात काही महिलांमध्ये 2 दिवस, काही महिलांमध्ये 3 दिवस, काही महिलांमध्ये 7 दिवसांपर्यंत पाळी चालते. तर त्या 7 दिवसांपर्यंत तर मला वाटतं दुर्मिळच लोक असतील जे सहभागी होतात आणि होऊ पण नाही, कारण त्यावेळी कुणाला वेदना होतात, प्रत्येक गोष्ट असते. तर तिला तिच्या हालतीवर सोडून द्या. आम्हाला इतकी वेदना होते ना की बिछाण्यातून उठू पण शकत नाही. त्यानंतर 2-3 दिवस विश्रांती घेतल्यानंतर जी तुमची वेळ येते ना, हा तुमच्या दोघांसाठी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आदर्श वेळ आहे. त्यावेळी जोडीदाराच्या शरीरात ना जी इच्छा वाढवणारी संप्रेरकं आहेत ती खूप ऊर्ध्व पातळीवर असते. यासाठी की देवाने तिच्या शरीरात ते अंगभूत केलं आहे, ठासून भरलं आहे की तुला गरोदर व्हायचं आहे. बीजांड निर्मिती होते ना, त्याच्या 4-5 दिवसांनंतरच तर तुला गरोदर व्हायचं आहे, म्हणून तुझ्या शरीराला आम्ही त्या पद्धतीने तयार केलं आहे. त्यावेळी ओलावा खूप जास्त असतं, शरीरात इच्छा जास्त असते. तर तो जो वेळ असतो ना, तो वेळ आदर्श असतो. पुढचे 10-12 दिवस जेव्हा जोडीदाराच्या शरीरात इच्छा असते, जर तिला कोणताही आजार नसेल, थायरॉइड नाही, दाबाचा त्रास नाही, साखर नाही आणि कोणतीही अडचण नाही किंवा अगदी फुगवट्याच्या पातळी पण ठीकठाक असेल, तर त्या महिलांना त्या पुढच्या 10-12 दिवसांपर्यंत इच्छा असते. तर जर तुम्ही पण यावेळी जोडीदारासोबत चांगलं बंध बनवून ठेवता, तुम्हा दोघांचं बंध चांगलं आहे, तर तुम्ही लक्षात घ्याल की तुमच्यासोबत तिचे शारीरिक संबंध त्यावेळी काफी चांगले होतात. तुम्ही दोघं आनंद पण घेता. तुम्ही स्वतः बघता की ती त्यावेळी थोडी सक्रिय असते. त्यानंतर जेव्हा पाळी यायला सुरुवात होते ना, 1 तारखेला पाळी आली तर 25-26 तारखेनंतर ना मित्रांनो, मग जोडीदार तिचा रस पूर्णपणे कमी करून टाकते, कारण ती जो संप्रेरक आहे, इच्छा बनवणारी, ती पुन्हा कमी होऊन जाते कारण पाळी येणार असते. तर जर मी महिन्याला किती वेळा एक महिला करू शकते, किती वेळा एक महिला तयार होऊ शकते, किती वेळा तिला इच्छा होते, या इतक्या साऱ्या प्रश्नांचं उत्तर हे आहे की पुरुष ज्याच्या शरीरात काही अडचण नाही, तो एका महिन्यात 30 वेळा पण करू शकतो. एक जोडीदार पण करू शकते मित्रांनो, असं नाहीये की करू शकत नाही, पण ते एका चांगल्या बंधासोबत होत नाही, ते रसासोबत होत नाही. खूप साऱ्या महिला माहिती याला कर्तव्य मानतात, म्हणूनच खूप साऱ्या पुरुषांना ना त्यातून काही आनंद मिळत नाही, कारण ते बघतात ना जोडीदार अशीच पडलेली आहे, काही जोश नाही, काहीच नाही, ओलाव्याचं प्रमाण खूप कमी आहे, कोरडेपणा खूप जास्त आहे, किंवा असं वाटतंय ना की बस तुम्हीच करत चालला आहात, ती बस म्हणजे आहेच काहीतरी, बस तुमचीच भूमिका आहे, तिचा काही सहभाग नाही. पण जर जोडीदाराच्या रसासोबत जर तुम्ही करता ना, तर दोघं तुम्ही सक्रिय असता. तिची नखं पण तुम्हाला जाणवू शकतात, तिची बोटं तुम्हाला जाणवू शकतात, तिचे हात पूर्ण तुम्ही अनुभवू शकता, अगदी तिच्या पूर्ण शरीराला तुम्ही अनुभवू शकता. जर तिच्या रसासोबत तिच्या संमतीने जर तुम्ही करता, मग तुम्ही कोणत्याही वयात असा, तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असा,
तर निष्कर्ष असा आहे, एक पुरुष 30च्या 30 दिवस करू शकतो, पण एक महिला आदर्शरित्या बोललो तर 10 ते 12 वेळाच करू शकते, जास्तीत जास्त 15 वेळा. मी रोज एकदा बोलत आहे. 5 वर्ष 10 वर्षांनंतर ना रोज एकदा जरी मिळालं, मी पुन्हा सांगत आहे, तेच खूप आहे. तर एक जोडीदार करू पण शकते तसंच, कारण पाळीच्या आधीच खूप साऱ्या महिलांच्या शरीरात थोड्या अडचणी वगैरे असतात. चक्कर आल्यासारखं वाटणं, काहीतरी गोंधळ वाटणं, फुगल्यासारखं वाटणं, भावनेत बदल होणं, हे होऊन जातं. भांडणं करतात खूप साऱ्या स्त्रिया. पाळीच्या वेळी पण असं होतं. तर जर पाळीचे तुम्ही 7 दिवस कमी केले आणि पाळीच्या आधीचे पण 3 दिवस कमी केले, तर 10 दिवस तर तसेच कमी झाले. मग होऊ शकतं कधी तुमचा मूड नसेल, कधी तिचा मूड नसेल, तर 10 ते 12 वेळाच एक महिला महिन्यात करू शकते, जर तिला काही अडचण नसेल तर. म्हणून मित्रांनो, जर तुमची जोडीदार वर्ष घालवल्यानंतर महिन्यात फक्त तुम्ही 10 वेळा करू शकताय ना, तर हिशोब करून बघा, हे खूप आहे तुमच्यासाठी. कारण हे दीर्घकाळ चालणार आहे ना, अल्पकाळात तर नाहीये. मला समजतं की तुम्हाला रोज मन करतं, आणि तसे जे लोक माझे चलचित्र रोज बघतात किंवा माझ्यासारख्या लोकांचे चलचित्र लोक बघतात आणि त्यांच्या शरीरात काही अडचण नसेल, तर त्यांना थोड्या अडचणी येऊ शकतात. मला माहिती आहे की तुमच्यापैकी खूप लोक आहेत ज्यांना रोज मन करतं, आणि इथे गोष्ट सामंजस्याची आहे. थोडी तडजोड तर तुम्हाला करावी लागेल. चलचित्र जर आवडला असेल ना मित्रांनो, तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अगदी विसरू नका, कारण हे तुमच्यासाठी अगदी विनामूल्य आहे आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.